पितृपक्षाच्या 15 दिवसात अवश्य पाळा हे नियम। पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत। पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करायला खूप महत्त्व आहे। यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो। मग आपल्याला दुःख, अडचणी, संकटे यांना सामोरे जावे लागते। म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत, कुठल्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी आणि कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नये, ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। गणपती बाप्पा आता संपले की लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पंधरवड्याला खूप महत्त्व आहे। यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत। तर पितृपक्षात या काळामध्ये आपल्याला पूर्वजांना स्मरण करायचं असतं। पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी, श्राद्ध, तिथी केले जातात। पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांचे विधी, श्राद्ध ज्या तिथीला आहे त्या तिथीला आवर्जून करावे। पितृपक्षामध्ये पितृ हे या पृथ्वीतलावर कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात। म्हणून या 15 दिवसामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असते। जर तुम्ही या पितृपंधरवड्यामध्ये पितरांचं स्मरण केलं किंवा पितरांची पूजापाठ केली तर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद लाभतो। पितृपक्ष जे आहेत तर ते 18 सप्टेंबरला सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोंबरला सर्व पितरी अमावस्या आहे। तर 2 ऑक्टोंबरला पितृपंधरवडा हा संपणार आहे। तर या 15 दिवसाच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची की जेणेकरून पित्र आपल्यावर प्रसन्न होतील, तर आपल्याला पहिलं म्हणजे काही वस्तू खरेदी करणे अतिशय भाग्याचं ठरू शकतं। तर पितरांच्या शांतीसाठी, त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृपंधरवड्यामध्ये तुम्हाला गाईला, कुत्र्याला किंवा कावळ्याला, तुम्हाला जे पण काही मुके जनावर आहेत किंवा जे काही मुके जनावरं दिसतील त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे। आता गाईला तर आपण गोठ्यात जाऊन खायला देऊ शकतो। कुत्रे तर आपल्याला भरपूर आपल्या अवतीभोवती दिसत असतात, त्यांनाही आपण खायला घालू शकतो। त्यानंतर तुम्ही मुंग्यांसाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा इतर कुठेही मुंग्या दिसल्या तर त्या मुंग्यांना साखर ठेवू शकता। घरामध्ये असेल तर तिथं साखर ठेवू शकता किंवा थोडंसं 1 चमचाभर पीठ तुम्ही त्यांना ठेवू शकता। जे काही प्राणी असतील, जे काही तुम्हाला दिसतील, त्यांना दारात आले की त्यांना अजिबात टाळू नका किंवा हकलवू नका, त्यांना काहीतरी खायला द्या। आणि या पितृपक्षामध्ये दानाला खूप महत्त्व असतं, त्यामुळे दान करायला विसरू नका। तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्नदान, वस्त्रदान काहीही दान करू शकता, पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा। दानामुळे आपले पित्र खूप प्रसन्न होतात। पितरांचे स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची आहे। तसेच या काळामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही। बघा, म्हणजे लग्न, त्यानंतर मुंडन, त्यानंतर घराचं काही घरभरणी असेल, वास्तुशांती असेल, अशा शुभ कार्य जे असतं तर ते तुम्हाला या काळामध्ये करायचं नाही। ते करणं अशुभ मानलं जातं। किंवा तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करत असाल तर तेही तुम्ही करू शकत नाही। पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर किंवा फ्लॅट, प्लॉट, नवीन कार वगैरे या गोष्टी खरेदी करू शकत नाही। या वस्तू खरेदी करणं अशुभ मानले जाते। शुभ कार्य जे मी तुम्हाला सांगितलं, लग्न वगैरे अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत। या पितृपक्षामध्ये कांदा, लसूण शक्यतो खाल्ला जात नाही, पण हा नियम काही लोक पाळतात तर काही लोक पाळत नाहीत। पण त्यातल्या त्यात मांसाहार तर अजिबात करू नका।
बघा, हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो, आपल्या पितरांचा असतो. तुम्ही असं समजा की या पंधरवड्यामध्ये पितृ पृथ्वी तलावर येऊन स्थिरावतात. जसं की गणपती येतात तसेच पितरही येतात, म्हणून त्यांच्या स्मरणासाठी काही काळ आपण राखून ठेवायचा आहे. बघा, मांसाहार करू नका, कुठल्याही प्रकारचे व्यसन किंवा खोटं बोलणे अशा गोष्टी टाळाव्यात. पितृपक्षाचा हा काळ आपल्याला पूर्वजांना स्मरण करण्याचा आहे, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी. त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळाली तर ते आपल्याला आनंद देऊ शकतात आणि त्यांच्या मोक्षासाठी, त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामं करत असतो. त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण ध्यान वगैरे पण करत असतो. हा जो पंधरवडा आहे पितृपक्षाचा, तो फक्त आणि फक्त पितरांचा असतो. फक्त आणि फक्त पितरांची आठवण करायची असते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकारे विधी, तिथी, श्राद्ध असे कार्यक्रम या काळामध्ये केले जातात. श्राद्धामध्ये श्राद्ध विधी तर असतातच, पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करतो. यामध्ये गाईला गूळ किंवा गाईला गुळपोळी, गाईला गवत घालणं, कुत्र्याला पोळीचं नैवेद्य किंवा अन्नदान, आपल्याला इतर काही लोकांना अन्नदान करणं, यासोबतच आणखीन एक गोष्ट म्हणजे झाडाची फांदीसुद्धा तोडणं किंवा कापणे हा देखील महत्त्वाचा नियम आहे की जो आपल्याला करायचा नाही, की जो आपल्याला फक्त लक्षात ठेवायचा आहे. कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही झाडे तोडू नयेत, फांदीसुद्धा तोडू नयेत. असे केल्याने पैशांचा झरा आपला सुकून जातो असे पितृपुराणामध्ये सांगण्यात आलं आहे. तर हे आहेत नियम. पितृपंधरवडा पितृपक्षाच्या काळामध्ये या नियमांचं पूर्ण काळजी नक्की घ्या. तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.